आता बातम्या पाहूयात विस्ताराने। ठाकरे बंधूंची उद्या मुंबईत पहिली संयुक्त सभा होणार आहे। विक्रोळी पूर्व येथील LBS रोडवर ही पहिली सभा पार पडणार आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची ही संयुक्त सभा होणार आहे। ठाकरे बंधू राजकीयदृष्ट्या एकत्र आल्यानंतरची ही पहिलीच सभा होणार आहे। उद्याच्या सभेत राज ठाकरे उद्धव ठाकरे काय भूमिका मांडणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्यासोबत जोडलेले आहेत। भूषण, ठाकरे बंधूंची उद्या मुंबईत पहिली संयुक्त सभा होणार आहे, त्याची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। नक्कीच नीलम, एकंदर मनसैनिक, शिवसैनिक आणि एकंदर महाराष्ट्र ज्याची आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण आता आलेला आहे। तो आता क्षण उद्या पाहायला मिळणार आहे। ठाकरे बंधूंची म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या ठाकरे बंधूंची उद्या पहिली संयुक्त सभा जी आहे ती मुंबईत पार पडणार आहे। मुंबईतील विक्रोळी पूर्व येथील 90 फीट रोड येथे ही सभा पार पडणार आहे। एकंदर आज ठाकरे बंधूंच्या संयुक्त पत्रकार परिषदेनंतर त्यांचा वचननामा जारी केल्यानंतरची ही पहिलीच सभा उद्या पार पडणार आहे। ठाकरे बंधू आधी मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र आले, त्यानंतर त्यांची राजकीय देखील युती आपल्याला पाहायला मिळाली आणि आता पहिली सभा ही त्यांची उद्या पार पडणार आहे। त्यामुळे ठाकरे बंधू उद्याच्या सभेमध्ये नेमकी कोणतं भाष्य करतात, कोणावर टीका करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। अर्थात त्यांच्या रडारवरती, त्यांच्या टीकेवरती सध्या आपल्याला माहिती असलेले पाहायला मिळणार आहे। मुंबईतील एकंदर गंभीर प्रश्न, मुंबईतील एकंदर जे समस्या आहेत त्या देखील उद्या ते मांडण्याचा प्रयत्न करतील। ज्या प्रकारे मुंबईमध्ये अनेक मुद्दे जे आहेत, ज्या गोष्टीवर सध्या ठाकरे बंधू मागील अनेक महिन्यांपासून टीका करत आहेत, ते सगळे मुद्दे आपल्याला उद्या भाषणामध्ये होताना पाहायला मिळणार आहेत। मात्र उद्याची सभा ही अत्यंत विशेष असणार आहे। त्यांची ठाकरेंची जी तोफ आहे, जी विशेष शैली आहे, ठाकरे शैली जी आहे ती आपल्याला उद्या पाहायला मिळणार आहे। त्यामुळे उद्याची सभा ही अत्यंत महत्त्वाची असणार आहे, राजकीयदृष्ट्या सुद्धा ती महत्त्वाची असणार आहे। त्यामुळे उद्याच्या सभेमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे नेमकं कोणतं भाष्य करतात, कोणती टीका करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र आज तत्पूर्वी आज त्यांच्याकडनं वचननामा देखील पार पडणार आहे। त्यामुळे आजचा वचननामा देखील उद्याच्या सभेमध्ये देखील त्याचे काहीसे मुद्दे देखील ते मांडताना पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे उद्याची सभा आणि आजचा वचननामा हे दोन्ही गोष्टी सध्या आपल्याला महत्त्वाच्या पाहायला मिळत आहेत। नक्कीच भूषण, आपण पाहिलं तर राज ठाकरे उद्धव ठाकरे हे एकत्र आल्यानंतर ही पहिलीच सभा या ठिकाणी होणार आहे। राज ठाकरे नेहमीच आपल्या सभेतून व्हिडिओ काही दाखवत असतात, काही भाष्य करत असतात, त्यावरून आरोप प्रत्यारोप होत असतात। उद्या काही असं काही घडणार आहे का, त्या संदर्भात काय अपडेट? नक्कीच नीलम, एकंदर लावरे तो व्हिडिओ या माध्यमातून राज ठाकरे यांनी यापूर्वी सुद्धा अनेक सभा गाजवल्या होत्या। त्यामुळे उद्याच्या सभेत सुद्धा राज ठाकरे हे व्हिडिओ एखादा दाखवून एखाद्या मुद्दा देखील मांडू शकतात। यापूर्वी जर आपण पाहिलं तर ठाकरे बंधूंची ज्या प्रकारे संयुक्त पत्रकार परिषद झाली, जेव्हा त्यांनी युती जाहीर केली होती, त्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा राज ठाकरे म्हणाले होते की माझ्याकडे अनेक व्हिडिओ आहेत। त्यामुळे सुद्धा उद्याच्या सभेत राज ठाकरे आपला एखादा व्हिडिओ किंवा एखादा मुद्दा मांडण्यासाठी, एखादा मुद्दा पटवून देण्यासाठी त्यांच्याकडे एखादा व्हिडिओ देखील दाखवू शकतात। त्यामुळे उद्याच्या सभेमध्ये राज ठाकरे कोणते मुद्दे मांडतात, कोणते व्हिडिओ दाखवतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यासोबतच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची ही पहिलीच सभा असणार आहे। त्यामुळे कोणाचं भाषण आधी होतं, कोणाचं भाषण नंतर होतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कोणाच्या भाषणामध्ये कोणते मुद्दे येतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे उद्याची सभा ही ठाकरे बंधूंची अत्यंत महत्त्वाची सभा असणार आहे। ठाकरे बंधूंची तोफ उद्या मुंबईतील विक्रोळीमध्ये धडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। धन्यवाद भूषण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।